नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत तुळशी देवीची अद्भुत आणि पवित्र कथा। तीच ती देवी जिच्या शिवाय कोणतेही वैष्णव पूजन पूर्ण होत नाही, जिच्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते। चला तर मग ऐकूया तुळशी पूजेची पौराणिक कथा। एकदा प्राचीन काळी स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये मोठी अशांती पसरली होती। कारण असुराज जळंधर अत्यंत पराक्रमी आणि अदम्य झाला होता। त्याच्या तेजाने सर्व देव थरथरत होते। देवांनी अनेक युद्धे केली, पण जळंधराला कोणीही पराभूत करू शकले नाही। जळंधराच्या शक्तीमागे कारण होतं त्याची धर्मपत्नी वृंदा देवी। ती अतिशय पवित्र, पतिव्रता आणि देवतुल्य होती। तिच्या पतिव्रतेच्या तेजामुळे जळंधर अजिंक्य झाला होता। देवसुद्धा म्हणत होते, जोपर्यंत वृंदेचे पतिव्रत्य अबाधित राहील, तोपर्यंत जळंधराला कोणीही मारू शकणार नाही। हे ऐकून देवांना चिंता वाटली। ते सर्व भगवान विष्णूंकडे गेले आणि म्हणाले, हे प्रभो, आपणच काही उपाय करा। असुराज जळंधरामुळे सृष्टीचं संतुलन बिघडलं आहे। भगवान विष्णूंनी शांतपणे डोळे मिटले। त्यांना माहीत होतं की वृंदेचं पतिव्रत्य अबाधित आहे। ते तोडल्याशिवाय जळंधरावर विजय मिळू शकणार नाही। मग त्यांनी एक कठीण पण धर्मरक्षणासाठी आवश्यक निर्णय घेतला। एका दिवशी जेव्हा जळंधर युद्धासाठी बाहेर गेला होता, तेव्हा भगवान विष्णूंनी जळंधराचं रूप धारण केलं। ते वृंदेच्या आश्रमात आले। वृंदा देवी त्यांना पाहून आनंदली, कारण तिला वाटलं की तिचे पती युद्धातून परतले आहेत। तिने पाय धुतले, आरती केली आणि पतिसेवा करत बसली। पण अचानक तिला जाणवलं, त्या रूपामागे काहीतरी दैवी तेज आहे, जे फक्त भगवान विष्णूंमध्येच असतं। क्षणभरात तिला सत्य कळलं। तिने डोळे मिटून पाहिलं आणि तिला दिसलं की तिचा पती जळंधर युद्धभूमीत मारला गेला आहे। ती रडू लागली। तिने भगवान विष्णूंना म्हणाली, हे प्रभो, तुम्ही धर्मरक्षणासाठी हे रूप घेतलं। मी ते समजू शकते, पण माझं पतिव्रत्य भंगलं। आता मी हे शरीर ठेवणार नाही। असं म्हणत ती योगाग्नीत विलीन झाली। वृंदेच्या या शुद्धतेने संपूर्ण सृष्टी थरथरली। भगवान विष्णूंना तिच्या त्यागाचा फार पश्चाताप झाला। ते म्हणाले, हे वृंदे, तू पतिव्रतेची आदर्श आहेस। तुझ्या तपाच्या पुण्याने मी तुला अमृतत्व देईन। त्याच क्षणी भगवान विष्णूंनी म्हटलं, हे वृंदे, तू आता तुळशी रूपात पृथ्वीवर वास करशील। तूच भक्तांच्या अंगणात उभी राहशील। तुझ्या दर्शनाने पाप नाहीसे होतील। तुझ्या पूजनाने माझं पूजन पूर्ण होईल। तेव्हापासून तुळशीला वृंदा देवीचं रूप मानलं जातं। ती भगवान विष्णूची अत्यंत प्रिय आहे। भक्त लोक आपल्या घराच्या अंगणात तुळशी लावतात आणि रोज सकाळ संध्याकाळ तिची पूजा करतात। आता प्रश्न येतो, तुळशी विवाहाचा उगम कसा झाला? वृंदेच्या तपोबलाने भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि म्हणाले, तुझ्या विवाहाच्या नंतर मी तुला पती म्हणून स्वीकारेन। म्हणूनच कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशीचा विवाह भगवान विष्णूंच्या शालिग्राम रूपाशी केला जातो। त्या दिवशी तुळशी विवाह म्हणजेच पृथ्वीवरील देवांच्या विवाहोत्सवाचा दिवस असतो। या दिवशी अंगणात सुंदर तुळशी वृंदावन सजवलं जातं। फुलांनी, आंब्याच्या पानांच्या तोरणांनी घर सजवलं जातं। तुळशीच्या जवळ शालिग्राम ठेवून तिचा विधिवत विवाह केला जातो। साक्षी म्हणून चंद्र, सूर्य, ब्रह्मा, विष्णू आणि महादेवांना बोलावलं जातं। नववधू म्हणून तुळशीला नटवलं जातं, हळदी कुंकवाने ओवाळलं जातं आणि मंगलाष्टकांच्या गजरात तुळशी विष्णू विवाह पार पडतो। तुळशीचं पूजन केल्याने अनेक शुभ फल मिळतात। घरात तुळशी असल्यास ते घर पवित्र राहते।
तिचा सुवास नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो. वैज्ञानिक दृष्ट्याही तुळशीचे औषधी गुण अद्भुत आहेत. ती वात, कफ, सर्दी, ताप यांसारख्या आजारांवर उपयोगी आहे. शास्त्रांमध्ये असं म्हटलं आहे, तुळशीतलं पवित्र यह पातकर नाशयेत क्षणात. म्हणजे तुळशीचं एक पानही पापांचा नाश करू शकतं. अनेक पुराणांमध्येही उल्लेख आहे की तुळशीच्या दर्शनानेही भगवान विष्णू प्रसन्न होतात. मित्रांनो, तुळशी पूजन केवळ एक धार्मिक प्रथा नाही, तर ती आपल्या संस्कृतीचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा उत्सव आहे. तुळशी म्हणजे पवित्रता, निष्ठा, भक्ती आणि प्रेम यांचं प्रतीक. तिच्या पूजनाने आपण आपल्या मनातील अहंकार, राग, मत्सर यांचा नाश करून शांतता आणि श्रद्धा मिळवतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुळशीला पाणी घालाल, तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही फक्त एका वनस्पतीला नव्हे, तर स्वतः वृंदा देवीच्या रूपाला नमस्कार करत आहात. जय तुळशीदेवी माता, जय भगवान विष्णू. आपल्या जीवनातही तुळशीसारखी पवित्रता आणि भक्ती नांदो.